नमस्ते, ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल. आज मी ना आज मी कुठे गेले होते आणि काय मी शॉपिंग केलेली आहे ह्या सर्व गोष्टी आज मी सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. काय काय खरेदी केली, जास्त काही, ज्या काही थोड्या वस्तू घेतलेल्या आहेत त्याच तुमच्याशी मला शेअर करायच्या आहेत. तर आता ना मी 2 मास्क घेतली होती आणि ती मास्क होतं, एक मास्क होतं 75 रुपयाला आणि त्याची MRP 75 रुपये होती आणि ते मला भेटलं 49 रुपयाला भेटलं. म्हणजे हे दोन्ही पण एक म्हणजे एक 75ला होतं आणि म्हणजे एका मास्कची MRP 75 रुपये होती. म्हणजे एक मास्क मला 49 रुपयाला भेटले. तर एक मास्क होतं व्हाईट स्किनचं, जे की ब्राईटनिंग फेशियल जे करतो आपण, ते फेशियल झाल्यानंतर जे लावलं त्यासाठी हे मास्क शीट मास्क होतं आणि आपल्या ऑल स्किन टाईप साठी मास्क घातलं चालत होतं. आणि दुसरं मास्क जे होतं ते मिक्स फ्रूटचं शीट मास्क होतं. म्हणजे कुठल्याही स्किनला ही दोन्हीही मास्क चालत होती. आणि तर हा होता अख्खा मसूर, जो की 45 रुपये त्याची MRP होती आणि आम्हाला 30 रुपयाला भेटला होता. तर हे होतं आरोमाचं मॉर्निंग बूस्ट, म्हणजेच विथ ऑरेंज एसेन्स ऑइल पॉवर जेल होतं हे. आणि हे ना मला साधारण म्हणजे ह्याची MRP 169 होती आणि हे मला भेटलं 165 रुपयाला. आणि आत्ता हे मी घेतलेलं आहे. आणि हे होतं सोया चंक, जे की 250 ग्रॅम होतं, 50 रुपयाचं होतं. MRP 50 रुपये होती आणि हे मला भेटलं 35 रुपयाला. तर म्हणजे चांगली वाटली क्वालिटी म्हणून हे मी घेतलं. आणि नंतर मग मुलीसाठी 2 कोन घेतले. ह्याला काही ऑफ नव्हतं, हे 10 रुपयाला होते, ते 10 रुपयालाच घेतलं. पण ज्यावेळेस मी खरेदी करायला जाते ना त्यावेळेस तिला कोन हे घ्यावेच लागतात, कारण तिला असेच सारखे कोन आणून ना तिला इतकी छान मेहंदी काढायला यायला लागलेली आहे ना. मला सुद्धा तशी मेहंदी काढता येते, मला तर साधा नीट कोनसुद्धा पकडता येत नाही, पण ती इतकी सुंदर मेहंदी काढते. तिला ना प्रत्येक वेळेस आम्ही गेलं का कोनचं बॉक्स आणतो, पण ह्या वेळेस 2च कोन आणलेले आहेत. आणि आता ही आहे खजूर, जी की रेड कलरचीच आहे, ब्लॅक कलरची नाही. आणि म्हणजे लाल खारकीची आहे. ही 125 रुपयाची MRP आहे आणि हे आम्हाला भेटलं 90 रुपयाला. आणि नेहमी बाजारामध्ये ना खजूर हे मी घेतेच, कारण खजूर मला खूप आवडते, खारीक आवडते, खजूर आवडते. आणि आपल्याला ना अशा गोष्टीची आवश्यकता सुद्धा खूप. ही घेतली होती मी नाचणी, जी की 1 किलो नाचणीचं पॅकेट होतं. 100 रुपये त्याची MRP होती आणि आम्हाला ते भेटलं 75 रुपयाला. तर पहिलं ना 40 रुपयाला नाचणी 1 किलो भेटत होती, पण आता आपण किमती वाढलेल्या आहेत. तर हे 2 किलो नाचणी मी घेतलेली आहे. तर ही ना 2 पॅकेटं मला 200 रुपयाला भेटलेले आहेत, म्हणजे 100 रुपयाला एक पॅकेट भेटलेलं आहे. म्हणजे ही दोन्ही पॅकेटं मला म्हणजे ऑफ करून 150 रुपयाला भेटलेली आहेत. आणि नाचणीचं ना नेहमी काय करायचं, पाण्यातून काढायची, म्हणजे असं आपण ज्यावेळेस रोळून घेतो ना त्यावेळेस खडे वगैरे त्याच्या साईडला निघतात आणि त्याला मोड आणून ती नाचणी बारीक करायची, म्हणजे एकदम ती हेल्दी आणि पौष्टिक भाकरी पण होते ज्यावेळेस आपण भाकरी करतो त्यावेळेस. आणि ही आहे काळी खजूर, जी की 600 रुपये त्याची MRP आहे आणि मला ही 210ला भेटली. साधारण ही ना 1 किलो काळ्या खरकेचं पॅकेट आहे आणि ती साधारण 210 रुपयाला भेटली. आणि लाल खारकीपेक्षा काळी खारीक ही खाण्यासाठी खूप पौष्टिक असते आणि हेल्दीसुद्धा असते, पण काळ्या ही ना थोडीशी तुरट लागते, त्यामुळं मुलं काळी खारीक खायला नको म्हणतात, लाल खारीक खातात. तर नेहमी ना मी लालच खारीक घेते, काळी खारीक घेत नाहीत, मुलं खात नाहीत म्हणून. पण ह्या वेळेस म्हटलं काळी खारीक घेऊन बघावं आणि त्याची पावडर करून दुधामध्ये द्यावी. हा आहे शेजवान राईस, म्हणजे शेजवान मसाला, जो की आपण शेजवान राईस करतो ना त्याच्यासाठी वापरायचा आहे. त्याची 10 रुपये किंमत आहे आणि 10 रुपयालाच तो भेटला, त्याला काही ऑफ नव्हतं. ज्यावेळेस आपण राईस करतो त्याच्यामध्ये टाकल्यानंतर खूप सुंदर लागतं. आणि हा झाडू, जो की मला घ्यायचा होता गालाचा झाडू, आणि माझ्या मुलीला म्हणजे माझी मुलगी पण कधी कधी झाडू मारते ना, त्याच्यामुळे ती म्हणली की त्याचं ते धरायचं पकडायचं खूप मोठं आहे, तर जे बारकं आहे ते घे. आणि मी तसे प्लास्टिकचे झाडू 2-3 घेतले होते, पण ते ना मध्येच असं मधूनच ते मोडतात, त्यामुळे ना मला तो झाडू आवडत नाही, खूप जड पण आहे.
म्हणून मी साधा 555चा मंकीचा झाडू घेतला. ह्याला डस्ट असते बरं का, पण तो पाण्यातून काढलं का त्याची धूळ कचरा वगैरे जो काय आहे ना तो सगळं निघून जातो. तर झाडू ना 555 ब्रूमचा रेग्युलर झाडू असा घेतलेला होता, जो की 110 MRP होती आणि आम्हाला 100 रुपयाला भेटला होता. तर आता ह्या कॅरीबॅगमध्ये काय आहे, तर ह्या कॅरीबॅगमध्ये मिल्किस्ट हे ना चीजचं बिस्किट होतं. तर व्हिडिओ करायच्या अगोदरच मुलीनं ते फोडून टाकलेलं होतं, त्याच्यामुळे ह्यातली बिस्किटं बरीच संपलेली आहेत. पण तुम्हाला सांगते ह्याच्यातली बिस्किटं ना खूप सुंदर लागतात आणि चीज असतं ह्याच्यामध्ये आणि थोडीशी साखर अशी बिस्किटाच्या वरती स्प्रिंकल केलेली असते, त्यामुळे ना हे एकदम टेस्टी आणि खूप सुंदर लागतात. आणि ही बिस्किटं ना मला खूप आवडतात, कारण मला जास्त बिस्किटं आवडत नाहीत, पण हे बिस्किट जसं बाजारात आलेलं आहे तसं ना आम्ही खातो, कारण एवढं छान लागतं, टेस्टी लागते आणि जो गोडपणा आहे ना बिस्किटाचा एकदम मापात आहे, त्यामुळे ना मला खूप आवडतं. आणि त्याच्या बिस्किटाच्या आतमध्ये चीज आहे आणि ते चीज ना मला खूप आवडतं. तर ह्याला काय म्हणजे ऑफ नव्हतं, हे 45 रुपयालाच होतं बिस्किटचं पुडा आणि 45 रुपयालाच घेतलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते एवढी क्रिस्पी क्रंची आणि टेस्टी लागत आहे ना, मस्तच लागत आहे, अप्रतिम. म्हणजे आपण साधी बिस्किट खातो ना त्याच्यापेक्षा हे बिस्किट मला, माझ्या मुलीला, मिस्टरांना, मुलाला हे सगळ्यांना बिस्किट फार आवडतं आणि कसा पटकन पुढा संपून जातो हे लक्षातसुद्धा येत नाही. तर आता ही जी काही शॉपिंग झाली ती मी तुम्हाला सांगितली आणि माझं सगळं टोटल बिल 1003 झालं होतं आणि माझी सेविंग झालेली होती 621 रुपये. आणि म्हणजे सगळ्या वस्तूंवर ऑफ असल्यामुळे फक्त 2 वस्तूंवर ऑफ नव्हतं, तर बाकीच्या सगळ्या वस्तूवर आणि 1000ची खरेदी केली आहे म्हणून हा साबुदाणा फ्री भेटलेला आहे. तर त्याच्यावर 50 रुपये किंमत लिहिलेली आहे MRP, पण मला वाटतं की एवढा महाग शाबू नाही आहे. आता नाही सांगू शकत बरं का एवढा महाग शाबू आहे का नाही. तर बऱ्याच जणांना विचारलं तर सगळी म्हटले की एवढा महाग शाबू नाही आहे. तर ह्याने अर्धा किलो 50 रुपयाला ठेवलेला आहे, पण जाऊ द्या, बाकीच्या वस्तूवर मला खूप ऑफ भेटलं आणि बराच फायदा झालेला आहे. तर 621 रुपये सेव्ह झालेले आहेत म्हटल्यानंतर कोणीही खुश होणार, हॅप्पी होणार. आणि तुम्ही नक्की ह्या डीमार्टला आणि तुम्हीही नक्की सुपर डॅडीला, म्हणजे ते नाव का तसं आहे ते मला माहीत नाही, मी खरं तिथं विचारणार होते हे तुम्ही सुपर डॅडी म्हणून नाव का दिलेलं आहे. तर जाऊ द्या, ज्याची त्याची आवड किंवा त्यांनी काहीतरी विचार करूनच ते नाव ठेवलं असेल, ज्याची त्याची आवड, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. माझं एवढं सेविंग झालेलं आहे, तर तुम्ही तिथं नक्की जा आणि व्हिजिट द्या. तर कसा वाटला माझा हा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये.